श्री स्वामी समर्थ. लवकरच 2026 सुरू होणार आहे. 2026मध्ये अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आलेला आहे. धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असून तो महिना अधिक पवित्र आणि शुभ मानला जातो. या अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असे देखील म्हटले जाते. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला तसेच प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व दिलेले आहे आणि यंदा 2026मध्ये एक अतिरिक्त महिना आहे. तो 3 वर्षातून एकदा येतो. देवतेकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी या महिन्यात केल्या जातात. या अधिक मासाची उत्पत्ती प्राचीन काळापासून झाली आहे. अधिक मासात 12 महिने नसून 13 महिन्याने पूर्ण होत असतो. 2026मध्ये अधिक मास कधीपासून सुरू होत आहे, कधी संपणार आहे आणि कोणते शुभ कार्य करावेत, कोणते नाही करावेत, मुलींनी आईची ओटी का भरावी, कशी भरावी, ओटी भरताना कोणती वस्तू नक्की द्यायची असते, ही सगळी माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 2026मध्ये अधिक मास हा 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होऊन 15 जून 2026 पर्यंत समाप्ती होणार आहे. अधिक मास हा दरवर्षी येत नाही, तो 3 वर्षांनी येतो. या महिन्यात भगवान विष्णू, श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते, शुभ कार्य केले जाते. या महिन्यात दान, जप, तप, व्रत केले जाते. या महिन्यात धार्मिक ग्रंथाचे पठणही केले जाते. हिंदू कॅलेंडर चंद्र आणि सौर अशा 2 पद्धतीने चालते. चंद्रवर्ष हे 353 दिवसाचे असते तर सौरवर्ष हे 365 दिवसाचे असते. या 2 वर्षात सुमारे 11 दिवसाचा फरक पडतो आणि हा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 3 वर्षांनी अधिक महिना हा जोडला जातो, म्हणून याला अधिक मास असे म्हटले जाते. या अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान विष्णू स्वतःचे नाम देऊन त्यांनी पुरुषोत्तम केले. त्याचे महत्त्व दुप्पट पटीने वाढवले. धोंडा म्हणजे दगड. पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नव्हते. या महिन्यात धोंडासारखा निरुपयोगी मानला जात होता. या महिन्यात जावयाला धोंडा खाऊ घालण्याची प्रथा होती. या महिन्यात जावयाला 33 अनारसे, 33 धोंडे दान दिले जातात. अजूनही प्रथा चालूच आहे. धोंड्याच्या महिन्यात जावयाला मान पान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य आणि संपत्ती प्राप्त होते असे म्हटले जाते. या महिन्यात दान करणे शुभ आणि पुण्य कार्य मानले जाते. या महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, 30 वस्तूंचे दान नक्की करावेत. या महिन्यात तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा रोज सकाळी आणि संध्याकाळी जप करावा. या मंत्राला जास्तीत जास्त जप करावा. तसेच श्री विष्णू सहस्रनामाचे किंवा भगवद्गीतेचे पठणही करावे. अत्यंत लाभदायक मानले जाते. या महिन्यात तीर्थक्षेत्रांना भेट देणे, पवित्र नदीत स्नान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. हा महिना पवित्र असला तरी या महिन्यात काही गोष्टी टाळाव्या लागतात, जसे की विवाह करणे, नामकरण करणे, भूमिपूजन, शुभ नवीन कार्याची सुरुवात करणे हे टाळावे, कारण याला निष्कर्ष महिना असे म्हटले जाते. यासारख्या गोष्टी चुकूनही करू नये. या अधिक मासात आईची ओटी नक्की भरायची असते. आईची ओटी भरायला खूप महत्त्व आहे. जन्मदात्या आईच्या ऋणांची जाणीव ठेवणे, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, तिला दीर्घ आयुष्य लाभो आणि जन्मजन्मी मला ही जाई मिळो यासाठी प्रार्थना करणे हा मुख्य उद्देश म्हणजे आईची ओटी मागे असतो. अधिक मासात आईला केलेले दान हे थेट भगवंताकडे जाते. अधिक महिना लागल्यापासून संपेपर्यंत करू शकाल. शक्यतो तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी आईची ओटी भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. आईची ओटी भरण्यासाठी तांदूळ, नारळ, खण, ब्लाऊज पीस, सुखामेवा, सौभाग्याच्या वस्तू जसे हळदी कुंकूचा करंडा, नंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या, कंगवा यासोबत गोड पदार्थ देखील द्यायचे असतात. तर तुम्ही ते अनारसे देखील घेऊन देऊ शकतात. मुलीने आईला वस्त्र द्यावे. एखादी साडी देखील घेऊन द्यावी.
नंतर आईला पाटावर बसवून हळदी कुंकू लावावे. आईच्या साडीच्या पदरावर नारळ, तांदूळ, खण इतर वस्तू ओटीत ठेवून आईची ओटी भरायची. 33 अनारसे किंवा 33 फळ आवर्जून द्यावे. नमस्कार करून आईच्या आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करावी. अविवाहित मुलगी देखील आईची ओटी भरू शकते. अधिक महिन्यात एक वस्तू तुम्ही आईला द्यायची. एक वस्तू तुम्ही नक्की आईला द्या, ती म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या. आईला आवर्जून द्यायच्या आहेत. आणि जर कधी बांगड्या घेणं शक्य नसेल तर तुम्ही तिला 100 रुपये बांगड्या भरण्यासाठी देऊ शकतात. अधिक मासात दररोज सकाळी संध्याकाळी दीपदान करावे. तुळशीजवळ किंवा मंदिरात तुपाचा दिवा लावावा. आणि तसेच या महिन्यात भगवान विष्णूंना पिवळे फुलं अर्पण करावेत. अजून अशा माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा.